नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तर हॅपी गणेश चतुर्थी सर्वांना. गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आहे. क्या बोलते? हैप्पी गणेश चतुर्थी. आज सबको हैप्पी गणेश चतुर्थी ऐसे ही बोलते क्या? अच्छा, तर चला ही मिक्सर घेतलंय मी आणि शेंगदाणे घेतले बारीक करण्यासाठी. भाजून सोलून थोडंसं सुपाने हे करून घेतलं. आणि दुसरी गोष्ट, आज दुसरा दिवस आहे ना, तर तुम्हाला सांगायचं आहे माझ्या सासरवाडीतून खूप सारे व्हिडिओ आले तसे मी ठेवलेले आहेत. सगळी माहिती आहे त्यात. माझ्या सासरवाडीत काय चाललंय काय नाही सगळी डिटेल आलेली आहे. तो व्हिडिओ पण बघा, थोडाफार आहे तुम्हाला त्यात कळेल. आणि गाई बसली इथं. काल माझा चेहरा बघू शकता. माझ्या मावशीनं तुम्ही नका काळजी करू, माझी काळजी तुम्हाला लई लागली आहे. माझ्या आईसारखी तुम्हाला पण, तुम्ही पण माझ्या आई बहिणीच आहात, तर तुम्हाला पण खूप काळजी लागलेली आहे की जयू तू किती ही झालीस. माझी सुरेखा मावशी, माझी उषा मावशी, आशा मावशी माझी, परत ना आली बघा मीना मावशी माझी, विद्याताई, सुवर्णाताई, खूप सारे माझ्या अशा बहिणींना, सुरेखाताई, रेखाताई, जयश्री मावशी, स्मिता मावशी आणि सगळ्या खूप साऱ्या आहेत. सगळ्यांना खूप काळजी लागली. जयू तू किती बारीक झाली, जयू तू अशी का झालीस, ताई अशी का काळजी घे ग. खूप साऱ्या माझ्या बहिणींचे आणि माझ्या मावशींचे मेसेज आहेत. तर मावशी तुम्ही काळजी नका करू आणि तुमचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे मी आहे ठीक, खातपीत आहे. पण मला एक गोष्ट सांगते, काल जायचं होतं पण मला दर्शन घ्यायचं नाही. जवळ तर जाऊ शकत नाही मी गणपती बाप्पा म्हणजे काही दिवस. तर मुलांना पण नेलं नाही मी. आणि कारण मी तयार झाली, साडी वगैरे सगळे घेतली, जवळ तयार झाली, उभा राहिली, बघितलं मी. तर मला उभा राहिल्यानंतर माझ्या हे पायात ताकदच लागना. का हो गया का गए? आज कब जाते? नहीं गए थे. धुमतीन धुमतीन नजरा तो उधर. हाँ घर में ऐसा धुमतीन धुमतीन हो रहा है, उधर हो रहा है. तो मैं कही मम्मा गई थी कल. नाही ना, नाही म्हणते. तर साडी घेतली बरं का, उभं राहिली मी, थोडस चालले आणि पोटात येऊ का तुम्हाला खोटं वाटत, पोटात मी बांधले पोटात दुखतंय म्हणून बांधलंय मी. आणि मग काय केलं, वर आमच्यात आपल्यावर एक मराठी ताई आपल्या राहते, तर आम्ही दोघी जातो. तर मी पहिला कॉल केला होता, ताई जाऊया. ठीक आहे, ताईने सांगितलं जाऊया. मग गेल्या गेल्या काय झालं, परत विचार केला. मी साडी घेतली, पेटीकोट घेतला त्यात मॅचिंगचा आणि परकर म्हणजे घेऊन का नाही का काय खोकते ब्रश कर मिळाली. जाऊन मी बघितलं की बाबांनो आता उठायचा प्रयत्न मी करते आणि उभा राहू थोडे 2 मिनिटं म्हणजे होतेच का मला. तर मला का नाही माझा हात पाय असं कापायला लागलं, पोटात हो म्हणून दुखायला लागलं आणि चक्कर यायला लागली. मग म्हणलं बसावं, तर दर्शन पण घ्यायचं नाही मला आणि दर्शन असं घेऊन येणार की पाया पडणार लांबनं. आणि मग म्हणलं विचित्रच व्हायला लागलं, अशी अंधार अंधार. मग पंडित आले, मी म्हटले जाऊन दर्शन घेऊन या. मी म्हटलं हो जाते तयार. पण म्हणजे जवळ सगळं घेतलं, तुम्हाला दाखवलं पण साडी. हा बोला था. हा तर का नाही परत म्हणलं मला काय दिसेना. मी म्हणलं इथनं चालून जाणार कशी. एक तर 7:30ची आरती बोलले. मग अंधार झाला, पाऊस पडलेला काल, घाणी घाण असणार, मी बसणार कुठं. म्हणून का नाही मी कॅन्सल केलं, गेली नाही. बघू आज काय काय होतंय तुमच्या आशीर्वादाने. कारण थोड्या दिवसात 7ची आरती असली तर आपण नगू 10-15 मिनिटं पहिलं दर्शन आपलं घेऊन याचं होतंय ना. आणि मग 7:30ची आरती मग येता 7:30-8 वाजतील. मग कशी करणार तू, 1 तासभर तर मी उभा राहू शकत नाही. म्हणून
म्हणून सोडून दिलं काल. मुलं सोनू गेला होता आरतीला, सोनू जाऊन दर्शन घेऊन आला. पिलू गायू हे तिन्ही पण गेले होते. जावई बापूने सोडलेलं त्यांना, तिघं जाऊन आले. आम्ही दोघं, कारण माझी देखभाल करण्यासाठी ते आले होते. म्हणजे जे व्यक्तीला घरी ठेवायचं नाही म्हणून जावई बापू तुमचे परत आले. तिघं भाऊ जाऊन आरती बिरती करून दर्शन घेऊन आले. मी आज जाते, बघते आज. ठीक आहे. तर चला माझ्या सासरवाडीत काय काय चालू आहे. आणि दलिंद्र्यानं तुम्हाला भीक माझ्या नावानं भीक खावा. माझी भीक चोरी केल्या ना तर खावा. गुंड्या गुंड्या हास की जरा खायला भारी बसलाय तो पुढा. झालं आहे की मी इथे तिकीट दिलं ना मी. तुम्ही पायल धरून बस. तर ही कोण आहे तुम्हाला सांगते सर्व. तर ही माझ्या उंबरस सासरवाडी आहे, गाव आहे उंबरस, तुम्हाला माहीतच आहे. तर ही माझ्या मोठ्या दिरांची फौजी साहेब जे आहेत, फौजी साहेबांच्या मोठ्या भावाचं कुटुंब आहे. 2 मुली 1 मुलगा. तर ही मुलगी बसलेली आणि समोरचा मुलगा आणि मोठी मुलगी आहे मम्मीपाशी उभी आहे, कारण ती थोडी घाबरत असेल. आणि हे आवाज जे आहे माझ्या दिराचा आहे, मोठ्या दिराचा. तो लहान हरामखोराला लई लाड केला होता म्हणून तो तसा केला. आणि खूप दिवस झालं सोडलेत व्हिडिओ आणि मीच टाकलं नव्हतं. माझी अवस्था अशी, त्यामुळे मी टाकलेलंच नव्हतं, तुम्हाला माहीतच आहे. तर चला, ही आहे हे बघा मुलगा आहे, हो मुलगी आहे लहान आणि पिलूपेक्षा मोठ्या आहेत. ठीक आहे. मुलगा पिलूपेक्षा लहान आहे, बाकी दोघी बहिणी पिलूपेक्षा मोठ्या आहेत. तर चला, तुम्हाला यात्रा बघितली आमच्या गावची, सरता सोमवार म्हणतात श्रावणातला. दिसत नाही असं दिसतंय उलट ह्याच्यात चांगलं.